नमस्कार मित्रांनो, अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण होडगी परिसरातील महत्त्वाचे ठिकाण पाहणार आहोत। एक होडगी तलाव असेल, एक साईबाबाचं मंदिर असेल आणि अजून एक मठ आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूयात। मित्रांनो, माझं नाव आहे सिद्धार्थ परेड। तर मी आपल्यासाठी असे वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडिओ बनवत असतो, तर व्हिडिओला अंतपर्यंत नक्कीच पहा। तर आता आपण पोचलो आहोत साईबाबाच्या मंदिरला, जे होडगी परिसरामध्ये आहे। तर एंट्रीलाच तुम्हाला सुंदर असं शिवपार्वती यांचं सुरेख मूर्ती दिसतं। तिथं दर्शन घेऊन आपण मेन मंदिराच्या दिशेने आलो आहोत। तर इथं तुम्ही बाहेरून पाहू शकता मंदिर कसं आहे। तर परिसरात झाडे वगैरे खूप छान लावण्यात आलेले आहेत, गवत आहे खूप छान, आणि इथं आल्यानंतर खूप छान दर्शन झाले आहेत आपले। आपण गुरुजींशी पहिला परमिशन घेतली की आम्ही फोटो व्हिडिओ घेऊ शकतो का, मग त्यांनी परमिशन दिली आम्हाला आणि त्यानंतरच आम्ही हे व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे। नंतर गुरुजींना काही माहिती वगैरे पण आम्ही विचारली, तर त्यांनी पूर्ण माहिती दिली आम्हाला, ते तुम्ही आता पाहणारच आहात। व्हिडिओला एंडपर्यंत नक्कीच पहा। आणि हुबेहूब मूर्ती आहे, शिर्डी साईबाबा इथील जशी मूर्ती आहे तशीच साईबाबांची मूर्ती इथे पण आहे। ते आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहताच, आणि प्रत्यक्षात तुम्ही ज्यावेळेस इथं येऊन दर्शन घ्याल तर मला एकदम प्रसन्न असं वाटेल इथं आल्यानंतर। ओम साईराम। ओम साईराम। माझ्या गुरूंचं स्मरण करून साईंचं दर्शन आपण घेण्यात आहात। हे मंदिर 21/4/1997ला स्थापन झालेलं आहे। हे स्थापन करता जे आहेत ते सध्या तळबिडला राहतात, कराडमध्ये। साई किरण बाबा म्हणून हे आहे, किरण मोहिते म्हणतात त्यांना। त्यांनी बाबांची इथं स्थापना केलेली आहे। त्यांना असा म्हणजे बाबांचा एक नाही का मेसेज असतो, असा देव म्हणून आपल्याला सांगत असतो की बाबा काय तर कर्म कर चांगली। तसं त्यांना बाबांनी कुठं तरी बुद्धी घातली, त्यानंतर त्यांनी बाबाची स्थापना ह्या इथं 21/4/1997ला बाबाचं मंदिर स्थापन झालेलं आहे। बाबांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली। कोटा आहे ना राजस्थान, तिथून बाबांची मूर्ती आणलेली आहे। तिथून त्यांनी असा एक मूर्ती नाही, यांनी 2 मूर्ती रिजेक्ट करून तिसरी मूर्ती फायनल केली, जे की बाबा प्रति शिर्डी, पूर्ण बाबांचं मंदिर जे आहे आमचं पूर्ण प्रति शिर्डीसारखं आहे। आणि बाबांचा चमत्कार तुम्हाला वेळोवेळी इथं प्रत्येक भक्ताला स्वतः सांगते, स्वतः रडते बाबांचं एवढी महिमा इथेही आहे, जिथे शिर्डीत आहे ती बाबा इथं पण तुम्हाला देते। इथं पण बाबा तुमच्यासाठी बसलेले बाबा आहेत। बाबा तुम्हाला दर्शनासाठी हे करते। दर गुरुवारी अन्नदान केलं जातं इथं। अन्नदान करायची इच्छा असेल तर तुम्हाला कोणाला बघताना तर 3000 रुपये त्याचं आहे, 3001 रुपये। जर तुमची इच्छा नसेल, तेवढी तुमची नसेल तर बाबा तुम्हाला नाही तेवढं दिलं तर 1000 देऊन तुम्ही सांगू शकता की अन्नदान माझं पण इन्क्लूड करा, तर करू शकते। असं काही नाही की 3000 द्यावं, तुमची ऐपत असेल तुम्हाला बाबा देत असेल तर 3000 द्या। गुरुपौर्णिमा, रामनवमी, दत्त जयंती, गुरुपौर्णिमा आणि बाबांचा दसऱ्यातला उत्सव, असे 4 उत्सव मोठ्या प्रकारात केले जातात इथं। परवाच गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला, ज्या कार्यक्रमाला जवळजवळ 10 ते 15,000 लोक आले होते, दर्शन घेतले बाबांचा आणि बाबांचा चमत्कार बघितलं। त्यांनी स्वतः सांगितलं की बाबांना आम्हाला बोलवलेलं आहे, आणि बाबाचं बोलवणं असतं प्रत्येकाला। असं नाही की बाबा तुम्हाला घरातून उठवून आणतील दर्शनाला, कारण त्यांच्याकडे सगळं महिमा त्यांची आहे, आपण काय नाही, त्यांच्यासमोर पामर आहे। ओम साईराम। ओम साईराम। गावातून मिरवणूक काढण्यासाठी या पालखीचं अजून वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला। ही पालखी आहे ना, ती आमच्या एक भक्ताने दिलेली आहे। त्यांचं नाव अमोल दादा गायकवाड पण आहे। ते राहतात नाही का सेटलमेंटला वगैरे राहतात। त्यांनी चांगली म्हणजे व्यक्ती, मस्त माणूस आहे, चांगला स्वभावाचा आहे। त्यांनी दिलेली आहे, त्यांनी पालखी चालू केली होती इथं। ही पालखी पहिल्या शिर्डीला जात होती, आता नाही जाता, फक्त आता तुम्हाला जाते ती पॉलिटेक्निकची भद्रककडे बाबांचं मंदिर आहे, बाबा आहे। इथून लोक तिथं जाऊन तिथून पाठवतो आम्ही। अच्छा। हां, सायकल वारी वगैरे निघती, चांगलं आहे, बाबाची कृपा जवळच आहे। पालखीचा महिमा सांगायचं जर असेल ना तर ती पालखी स्थापना केली दत्त जयंतीला फक्त पालखी गावातून फिरवली जाते, मिरवणूक काढली जाते बाबांची त्यापासून। सर्व माहिती आपल्याला आता मिळाली असेलच मंदिराबाबतीत। मंदिर परिसरात अजून काय काय आहे मी आपल्याला दाखवतोय। तर इथे पाहू शकता आपण श्री समर्थजींचं 3D मध्ये पेंटिंग आहे, आणि श्री गजानन महाराजांचंही
पेंटिंग आहे. पेंटिंग म्हणण्यापेक्षा तिथं मूर्तीसारखंच आहे, 3Dमध्ये खूप छान आहे. आणि हे होम हवन आहे हॉलच्या मधोमध. आणि इथे एक नंदीजी आहेत, तुम्ही पाहू शकता. तर असं मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आता मंदिराच्या बाहेर देखील आपण पाहणार आहोत दोन्ही साईडून की नेमकं कायचं आहे टेम्पल. तर इथं कोणी देणगी वगैरे देत असतं असं ते बोर्डवरती लिहिलेलं असतं. आणि कोणाच्या नावाने प्रसाद आहे किंवा किती वाजता आरती सुरू असते हे प्राथमिक माहिती असल्यासारखं इथं लिहिलेलं असतं. तर तुम्हाला देखील काही करायचं असेल तर इथं त्यांचं फोन नंबर वगैरे दिलेला आहे. तर बाहेरचं वातावरण बघू शकता तुम्ही, आजूबाजूचा एरिया. आणि हे टेम्पलच्या समोरच्या बाजूनी आहे. आणि इथे श्री हनुमानजींचं टेम्पल आहे आणि श्री गणेशजीचं टेम्पल आहे. तर इथंही आपण दर्शन घेऊ शकता. आता हे बॅक साईडहून मी रेकॉर्ड केलेलं आहे. तर इथे तुम्हाला टेम्पल त्या साईडून कसं दिसतं तेही देखील आहे. आणि समोरच्या बाजूनी आहे. तर मी लहानपणीपासून या टेम्पलला येत असतो. तर आता इथं नवीनच होडगी तलाव साई मंदिर पर्यटन केंद्र सुरू झालेलं आहे. तर इथंही तुम्ही येऊ शकताय. आणि गार्डन वगैरे आहे, फक्त टायमिंग तेवढं बघा. आणि हे होडगी तलाव आहे. ह्या परिसरात देखील खूप लोक येत असतात. पर्यटनाच्या दृष्टीने तर खूप छानच आहे. वातावरण एकदम छान होता, पावसाचा झाला होता, मान्सून. तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि इथं बर्ड वॉचिंग वगैरे पण तुम्ही करू शकताय. होडगी परिसरातच एक खूप सुंदर मठ देखील आहे, तिथं आता आपण आलो आहोत. इथं रथ पाहू शकता आपण, जुनं रथ आणि नवीन रथ दोन्ही आहे. त्यांची चाकं जे आहेत ते दगडाची आहेत. तुम्ही आवर्जून कधी इथं आलात तर ते नक्कीच पहा. श्री बृहन्मठ होडगी. तर इथं येऊन आम्ही दर्शन घेतले. इथं गुरुजींना आम्ही खूप शोधायचा प्रयत्न केला, स्वामी वगैरे. दुपारची वेळ असल्यामुळं ते आपल्या काहीतरी खाजगी कामाने बाहेर गेले होते. तर इथं कोणच नव्हतं. मग तिथं जे कोण भक्त लोक आले होते त्यांना माहिती होती, पण ते इतकं हे नव्हते की जेन्युइनली माहिती देऊ शकणार नाहीत असं म्हणाले. म्हटलं ठीक आहे. मग आल्यासारखं इथं मस्त आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आता हे नवीन आधुनिक बांधकाम बांधण्यात आलेलं आहे. मग आम्ही मस्त दर्शन घेऊन आतल्या बाजूस काय काय नवीन बांधण्यात आले आहे ते सगळं पाहून घेतलं, जेणेकरून पुढच्या वेळेस आले की आपल्याला हे होईल आणि तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आणि ह्या मठाच्या दुसऱ्या बाजून बाहेर जाऊन मी पाहिलं, खूप छान असं एंट्रन्स त्या साईडनेच आहे असं वाटतं. हे पाहू शकता आपण. तर इतकं छान बनवलं होतं की विचारू नका. पेंटिंग वगैरेचं काम नुकतंच झालेलं आहे. तर मग ह्या साईडून पण एंट्री तुम्ही करू शकता आणि पाहू शकता आणि व्यवस्थित दर्शन वगैरे करू शकता. जर का आपण होडगीला जाल तर नक्कीच या सगळ्या लोकेशनला जावा. तर मग चला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे सगळे सर्व्हिसेस देत असतो. जर का आपल्याला कोणतेही कार्यासाठी, जसं की लग्न, कॉन्फरन्स, सेमिनार, यासाठी जर का फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. सर्व्हिस ऑल ओव्हर भारत.